निश्चितपणे आजचा खूप आनंदाचा दिवस आहे। नवीन विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि त्यांचं स्वागत हे प्रशासनाच्या वतीने होणं फार अत्यंत आवश्यक आहे। आज आपण बघितलं असेल तर मी शिरवणीमधली आपली जी स्वर्गीय परशुराम सुतार यांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आज इथे आलो आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर ही जी पूर्वीची शाळा आहे, आज जवळजवळ 1000च्या वर आपण प्राथमिकचे विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी आपण जवळजवळ 73 विद्यार्थी हे बालवाडीपर्यंत आहेत आणि दुसरे 9वी 10वीचे सुद्धा विद्यार्थी आज 198 विद्यार्थी हे 10वीमध्ये आहेत, 9वीमध्ये 163 विद्यार्थी आहेत। एवढी मोठी शाळा जवळजवळ 1300-1300च्या वर विद्यार्थी आज शाळेमध्ये शिकतात आणि याच्यामधल्या असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह महानगरपालिकेचा राहिला, तो आम्ही पूर्ण करण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत असतो। विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जो काही आणखीन जवळीक जी आहे त्याच्यामधून पालकांची भूमिका आणि शिक्षक सगळ्यात महत्त्वाचा जो आहे त्यांच्यावर असलेली जबाबदारी आणि त्यांनी करायची पूर्वील कार्यपद्धती याही या पद्धतीने आम्ही या वर्षामध्ये आपण निश्चित करून दिलेल्या आहेत। मला अपेक्षा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमधला जो शिक्षण विभाग आहे तो अत्यंत प्रभावीपणे काम करेल आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जी बाहेरची खाजगी शाळा आपण म्हणत तर त्यांना किफायतशीर नाहीत किंवा त्यांना नको आहे किंवा त्यांना परवडू शकत नाही, आपण जर बघितलं तर आजच्या या आर्थिक स्पर्धेच्या जगामध्ये खाजगी शिक्षणाकडे इंग्रजी शिक्षण म्हणजे खूप ज्ञानाचं शिक्षण आणि मातृभाषेतलं शिक्षण, मराठी भाषेतलं शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानवर्धन होत नाही, ही जी संकल्पना आपल्या याच्यामध्ये रुजू व्हायला लागली ती सध्या चुकीची आहेत आणि तिच्यावर मात करण्यासाठी जर आपण काम केलं तर निश्चितपणे याच्यावर बदल होतील। मातृभाषामध्ये सगळ्यात लवकर आपण हे शिक्षण आत्मसात करत असतो। संकल्पनाचा जो विकास आहे हा मातृभाषेमध्ये सर्वात जास्त अगोदर होतो, कारण आपण तो आपल्या परिस्थितीशी ताडून पाहत असतो। आपण जे शिक्षण आहे, एखादी गोष्ट गरम लागते, ज्यावेळेस दिवा आहे तो गरम लागतो त्यावेळेस आपण त्याला हात लावू नये असं ज्यावेळेस म्हटलं जातं तरी बालकं ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतात आणि चटका लागल्यानंतर त्याला कळतं की म्हणजे हे प्रात्यक्षिक जे आहे हे प्रत्यक्षरित्या ते ताडून पाहत असतात। त्यामुळे इंग्रजी भाषेमधली जे ज्ञान आहे त्याला जर ते उमगलंच नाही, त्याचा फक्त शब्दाची ओळख झाली आणि त्याचा ज्ञानाचा त्याचा काय वापर करायचा हे समजलं नाही, तिथेसुद्धा मोठी आपली अडचण भविष्यात निर्माण होऊ शकते। त्यामुळं शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेचं जरी काही महत्त्व आता स्पर्धेच्या युगामध्ये असलं तरी मातृभाषेचं महत्त्व हे कदापि कमी होत नाही। त्यामुळे मातृभाषेचा विकास हाही महानगरपालिकेचा खूप मोठा म्हणजे हे नेहमी राहिलेली भूमिका राहिलेली आहे। आज जर बघितलं असेल तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण गणवेश आहेत, मध्यान्ह भोजन आहे, साहित्य आहे DBT मार्फत आपल्याला शासनाच्या निकषाप्रमाणे द्यावे लागतं, तोही आम्ही प्रयत्न करतो आहे। राज्य शासनाला आम्ही विनंती केली होती की हे साहित्यसुद्धा महानगरपालिकेमार्फत पुरवण्यात आलं तर आम्हाला एका वेळेमध्ये पुरवता येईल, पालकांना पण त्याची अडचण राहणार नाही, त्याची आम्ही परवानगी मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर पण काम करणार आहोत। शाळांमधली सुधारणा या करण्यासाठी नवीन धोरण आता आणलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हा विद्यार्थ्यांचा होत असताना तो खेळ असेल, बाकीचे विजुगुषीर जी वृत्ती आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध झाली पाहिजे, उत्पन्न झाली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे, याच्यावरसुद्धा आपण काम करतो आहे। माझा अपेक्षा आहे की ह्या वर्षभरामध्ये 26-27च्या ह्या शालेय वर्षामध्ये चांगली प्रगती ही महानगरपालिका करेल। त्याच्यासाठी सर्वजण आम्ही महानगरपालिकेचं प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याच्याचबरोबर पालक आणि शिक्षक ह्या सर्वांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची राहील। शिक्षकांचा वाटा जरी मोठा असला तरी प्रशासनाचाही वाटा तेवढाच मी म्हणेल की महत्त्वाचा आहे। आम्ही दोघेजण एकत्र बसून निश्चितपणे याच्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करणार। शैक्षणिक धोरणामध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षक गरीब विद्यार्थी आहेत आणि त्यांना ते खाजगी शिक्षण जे आता खाजगी शिक्षण हे बहुतेक करून या इंग्रजी माध्यमाचं आहे आणि ते त्यांना परवडत नाहीत, म्हणून महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळासुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्याबरोबर मराठी भाषेच्या शाळासुद्धा आपण सुरू ठेवलेल्या आहेत, हेही मी या निमित्ताने विशेष करून आपल्याला सांगतो आणि 51 ठिकाणी आपण हे प्रवेश यावर्षी आता घेतलेले आहेत। आज 15 जून आपल्या शासनातर्फे ज्या आपल्या शासकीय शाळा आहेत त्यांचा आज विद्यार्थ्यांचा स्वागत आणि प्रवेश हा समारंभ इथे संपन्न झाला। मला हा फार आनंद वाटत आहे की माझ्या प्रभागातील स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच विद्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रमांक 15 आणि 101 प्राथमिक माध्यमिक येथे आम्ही दरवर्षी
जेव्हा जेव्हा शाळा सुरू होत असते तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत करत असतो. आणि यावर्षी विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेब हे स्वतः इथे उपस्थित राहिले. म्हणजे जातीने त्यांनी या शाळेबद्दलची ज्या काही भौतिक सुविधा असो किंवा विद्यार्थ्यांचे असो, शिक्षकांचे असो, पालकांचे असो, इवन आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे प्रभागातील सर्व उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक इथे उपस्थित झालेले तेही त्यांचाही आनंद द्विगुणित झाला की अशा प्रकारे दरवर्षी आपलं सरकार जेव्हा अशा प्रकारचे शाळा प्रवेशोत्सव आणि स्वागत समारंभ विद्यार्थ्यांचं आयोजित करत असते आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे उपस्थित असतो. त्यामुळे त्यांचा आनंद हा द्विगुणित असतो. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांचं अशा प्रकारचं स्वागत तिथे होतं त्यामुळे अभ्यासाबाबतची गोडी, आपल्या शाळाबद्दल असणारी आस्था, शिक्षकांबद्दल असलेलं आपलं प्रेम त्या द्विगुणित होत असतं. आणि पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासन यांचा एक थेट हितगुज साधण्याची ही संधी मिळत असते. त्यामुळे प्रवेशोत्सव हा सालाबादप्रमाणे इथे साजरा होतोच. याही वेळी हा साजरा झाला आणि मी उपस्थित राहिले आणि हा आनंद म्हणजे ह्याच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्याबद्दल खरंच आयुक्त साहेबांचे आणि जे उपस्थित मान्यवर इथे राहिले त्यांचे खरंच स्वागत, कौतुक आणि धन्यवाद. फार स्पर्धेचं युग आपण झालेलं आहे पाहत आहोत आणि त्या दृष्टिकोनाने आपलं नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन असो, सरकार असो, देवेंद्र फडणवीस साहेबांचं महाराष्ट्रातलं सरकार असो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे केंद्रामार्फत अशी विविध योजना आपण पाहत असू की सरकारमार्फत या आहेत. आणि शाळा म्हणजे एक विशेष महत्त्वाचा म्हणजे आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि असे जेव्हा मुलांचं भविष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्याची ही परिस्थिती असताना त्यांना सर्व सोयीसुविधा, भौतिक सुविधा उपलब्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. परंतु शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणं ही त्यांची जबाबदारी असते, पालकांचीही असते. परंतु जास्तीत जास्त वेळ हा मुलांचा शाळेत जातो त्यामुळे शिक्षकांची ही जबाबदारी जास्त बनते. आणि त्या पद्धतीने शिक्षकांनीही प्रयत्न करावे. कारण प्रत्येक विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्याला शिकण्याची आवड असतेच, परंतु त्याला ते पुरवण्याचं काम हे शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून त्यांना नेहमीच केलं पाहिजे. आणि अशा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर त्या स्किलमध्ये, त्या क्षेत्रामध्ये ती मुलं नक्कीच पुढे जातील. कारण नवी मुंबई महानगरपालिकेतले जे आपले विद्यार्थी आहेत त्यांचं नेहमीच आम्ही बघत असू की खूप हुशार विद्यार्थी आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपली ह्या शाळेमध्ये आपण जास्तीत जास्त अशा मुलांना आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे त्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी म्हणून नेहमीच माझंही लक्ष असतं. आणि यंदा विशेष म्हणजे आपण इंग्रजी माध्यमातून इथे नर्सरी यावर्षी सुरू झालेली आहे आणि माझ्या या शाळेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर निश्चितच आज जागतिक स्पर्धेमध्ये ही इंग्रजी भाषा आपल्याला उपयोगाची पडणार आहे. खाजगीकरण आपण बाजूला जे बघत असतो शाळेमध्ये ते फी न परवडण्यासारखी असते आणि पालकांची आणि मुलांची पण इच्छा असते की इंग्रजी माध्यमातून आम्हाला जर शिक्षण लहानपणापासूनच मिळालं तर हा जो पाया आमचा तो अधिक बळकट होईल आणि भविष्यात स्पर्धा इतर म्हणजे जसे माध्यम बदलतात किंवा क्षेत्र बदलतात तेव्हा इंग्रजी माध्यमातून ते अवगत करणं त्यांना थोडंसं कठीण जातं. त्यामुळे हा पाया रचण्याचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे. मातृभाषा आपली मराठी आहे, तिचा आपल्याला अभिमान आहेच आणि ती देखील ह्या ज्ञान म्हणजे आपल्याला आपल्या भाषेतून आपल्याला लवकर समजतं. त्यामुळे निश्चितच ही आपली मराठी मुलं आहेत, मराठी भाषिक जी मुलं आहेत, इंग्रजी माध्यमाचं त्यांना शिक्षण मिळालं त्याच्यामुळे ते दोघेही ह्या मातृभाषा आणि या स्पर्धेची भाषा याच्यामध्ये निश्चित आपली पुढे कीर्तिमान म्हणजे आपलं भविष्य त्या माध्यमातून घडवू शकतील अशी मला खात्री आहे.